तिकडेही ते नाव आहे, इकडेही हे नाव आहे. मूळ धर्म कोणता आहे? मूळ धर्म हा माणुसकी, मानवता आहे, संत विचार, वैश्विक शांतता आहे. सगळ्या जगाच्या कल्याणात संतांच्या विरोधी हा कुळता आहे जन नाते कवेडोळा, हे ते सगळं ते मूळ आहे. तुमचं मूळ देह कुठल्या धर्माचं नाही आहे. हाड माणूस शरीर आवश्यक पंचमहाभूत हे तुमचं धर्म आहे. तुम्ही धारण केलेलं आहे, त्यांनी तुमचं शरीर धारण केलेलं आहे. मग तुम्ही हिंदू मुस्लिम म्हणत एकमेकांना त्रास देणं, एकमेकांना कष्ट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करून जर तुमचा धर्म वाढत असेल तर तुम्ही असणारं तुमचं सामर्थ्य हे नाही आहे. तेव्हा असे जे काही मग याचा फायदा घेणारे कोण ह्या संघटना आहे, दहशतवादी संघटना. मग त्या कुठल्या धर्माच्या असतील, एक धर्म याला जबाबदार नाही आहे. जिथं जिथं अशा स्वरूपाचं संघटन आहे ते, पण हे ज्यांच्या ताब्यात असतं ते सामर्थ्यवान माणसं असतात. आणि ते सामर्थ्यवान जी काही माणसं आहेत त्यांना ज्ञानोबा एक खळ मानतात. माझी सत्ता राहिली पाहिजे, माझ्याकडे संपत्ती राहिली पाहिजे, प्रसंगी माझ्याकडं ही सत्ता टिकून राहण्यासाठी मी काही करू शकतो. मग अशा या संघटना ही पिनावर पोचली जाते. देशाची प्रगती व्हावी, विचार करा. एक वाक्य तिथं आलं होतं की हा मुस्लिमांचा प्रदेश आहे. जो पाकिस्तान मुस्लिमांचा दिला तिथं तुम्ही काय प्रगती केलेली आहे? जो आहे त्याच्यात तुम्ही काय सुधारणा केली? एक तुकडा म्हणून त्याच्यात तुम्ही काय सुधारणा करणार आहात? तेव्हा जे आहे प्राप्त झालेलं आहे त्यात तुम्ही समाधानी आहे. त्या भूमीचं खाऊन तुम्ही अतिरेकी भक्तीचे बनता. पावले ज्ञानोबा सांगतात तुमचा वापर तुम्ही अतिरेकी आहात, आत्मघातकी स्फोटाने तुम्ही स्वतःला उडवून देता. तुमच्या मनामध्ये जे विचार सांगितले जातात की धर्मासाठी तुमचं बलिदान आहे, धर्मासाठी बलिदान नाहीये. ते बलिदान हे जे खळ आहेत या खळांना पोचण्यासाठी आहे. तेव्हा ज्ञानोबा सांगतात की ज्याच्याकडे पैसा संपत्ती आहे असे ते खळ आहेत. ते खळ आपण वापरतो कपडे टाईट होण्यासाठी. ती खळ कपडे टाईट करते आणि त्यानंतर स्वतः निघून जाते. आज 2 देशांचं वातावरण टाईट केलं खळ. समजून घ्या, खळ ही खळ ती खळ. 2 देशांमध्ये जे या ठिकाणी उपजीविकेवर असतील तिथे मुस्लिम चांगले माणसं आहेत, पर्यटक. बघा कोणता काय